आपल्या आयुष्यात एक वाक्य कायम पाठलाग करतं, लोक काय म्हणतील. आणि मजेशीर म्हणजे आपण ते लोक कधी पाहिलेलंही नसतं. त्यांच्या चेहऱ्यावरची भावनाही माहीत नसते, पण त्यांच्या भीतीने आपण आपलं आयुष्य छोटे करून टाकतो. स्वतःची इच्छा, स्वतःची मजा, स्वतःचा निर्णय हे सगळं आपण कुठेतरी दडपून टाकतो. कधी स्वतःलाच विचारलं आहे का, हे लोक प्रत्यक्षात कुठे आहेत? खरं तर हे लोक आपल्या मेंदूत बसलेले असतात. त्यांनी एकही दिवस आपलं ओझं उचललं नाही, आपले अश्रू पुसले नाहीत, आपल्याला आधार दिला नाही. पण आपण मात्र त्यांच्या काल्पनिक मतांनी आपली पावलं रोखून धरतो. हा किती विचित्र व्यवहार आहे. आपण स्वतःला रोखतो आणि नंतर स्वतःलाच दोष देतो की आयुष्य आपल्या मनाप्रमाणे झालंच नाही. कधी कधी वाटतं की इतकं विचार करणं थांबावं, कारण खरं बिनधास्त आयुष्य म्हणजे स्वतःच्या हृदयाला दिलेला परवाना. हक्क आहे तुला जगण्याचा, आणि तो परवाना इतर कोणीकडून मंजूर करून घेण्याची गरज नाही. हा परवाना आपल्याच स्वाक्षरीने चालतो. आपण चूक करतो हे मान्य करायला किती अवघड जातं, पण चुकांमधूनच स्वतःचं खरं रूप कळतं. जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्याने चुका केल्या नाहीत, पण आपण मात्र सुरक्षित खेळ खेळत राहतो. अपयशाची भीती मनात घट्ट शिवून ठेवतो, आणि मग आपला सर्वोत्तम रूप जन्मालाच येत नाही. म्हणतात ना, आयुष्य खूप लहान आहे. पण खरी गोष्ट काय? आयुष्य लहान नसतं, आपण त्याच्यात लहान होतो. आपल्या स्वतःच्या धाडसाला आपण छोटे करत जातो. थोडं मोठं स्वप्न पाहिलं, थोडं धाडस केलं, तर जग आपल्याला वेडं म्हणेल. त्यांना म्हणू द्या. वेडे म्हणून ओळखले गेलेले लोकच जगाला दिशा देऊन गेले आहेत. कधीकधी रात्रीच्या शांततेत आपण वेगळेच असतो. तिथे नकली मुखवटा नसतो, तिथे लोकांचं मत नसतं, तिथे असतं फक्त आपण. आणि त्या एका क्षणी खरं आयुष्य दिसतं. आपण कोण आहोत, काय करायचं आहे आणि कशासाठी लढायचं आहे. हीच वेळ असते स्वतःला एकदा तरी होकार देण्याची. एक दिवस हे लोक विसरतील, तुमच्या चुका विसरतील, तुमचं आयुष्यही विसरतील, पण तुमचा धाडसाचा एक निर्णय तुम्हालाच आयुष्यभर साथ देईल. म्हणून स्वतःला विचाराच की मी कोणासाठी जगतोय, त्यांच्यासाठी की स्वतःसाठी? जर उत्तर स्वतःसाठी असेल तर मग बिनधास्त जगा, बाकी लोकांना बोलू द्या.